मित्रांनो नमस्कार, सगळ्यांना तर माहितच आहे दिवाळी येत आहे आणि आपल्याच बारामती एमआयडीसी मध्ये द्वारकादास श्यामकुमार टेक्सटाइल्स येत आहे। मित्रांनो त्यांच्या शाखा बऱ्याच ठिकाणी आहेत, तुम्ही बघू शकता। महाराष्ट्राचे सौंदर्य अभिमानाने फुलवणारे नाव म्हणजे द्वारकादास श्यामकुमार टेक्सटाइल्स। बारामतीकरांच्या लवकरच म्हणजे उद्याच सेवेमध्ये येत आहे, पण चला म्हणलं आज आपले बारामतीकर आहेत त्यांना पण हा व्हिडिओ करणार आहे। त्याच्यामध्ये आज काय काय आपल्याला आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या साड्या म्हणा, ड्रेस कलेक्शन म्हणा, साड्यांचं कलेक्शन म्हणा, बऱ्याच गोष्टी आहेत सगळ्या तुम्हाला बघणार। तुम्ही बघू शकता ठिकाणी बघा आताच किती गर्दी झालेली आहे, सर्व बारामतीकर आताच यायला लागलेले आहेत। उद्याची तर वाट कोण बघतच नाही, उद्या तर खूप मोठा ग्रँड ओपनिंग धमाका आहे। त्यासाठी मित्रांनो उद्या तर तुम्हाला यायचंच आहे, पण त्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यांनी बघा आणि VP ब्लॉग्स बारामती माझ्या YouTube चॅनल मध्ये पहिल्यांदा सबस्क्रिप्शन करा, लाईक करा आणि जे आपले DS द्वारकादास श्यामकुमार टेक्सटाइल्स जे बारामती एमआयडीसी मध्ये आले त्यांसाठी नक्की कमेंट्स करा। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो नमस्कार, मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या बारामती एमआयडीसी मध्ये जे ट्रेनचं शॉप आहे त्याच्या शेजारीच, अगदी तुम्ही ट्रेन्स मध्ये गेला असताल पण त्याच्या शेजारीच सुंदर असं द्वारकाधीश श्यामकुमार टेक्सटाइल्स हे शॉप आता ओपन होत आहे। उद्या ग्रँड ओपनिंग आहे, त्याबद्दलच आपण या ठिकाणी आलेलो आहे। सर नमस्कार। नमस्कार सर, तुमचं नाव? बाबूलाल। सर, आज या ठिकाणी जे आमचे बारामतीकर या शॉप मध्ये तुम्ही काय काय देणार आहे बारामतीकरांना? आता बारामतीकरांना मी सगळ्यात अगोदर मी स्वागत करतो सगळ्या बारामतीकरांचं, आणि उद्याच्यासाठी मी आग्रहाचा निमंत्रण देतो आहे की उद्या आपले ग्रँड ओपनिंग आहे। तर समजा आपल्या जे दुकानामध्ये आहे तिथे तुम्हाला सगळी व्हेरायटी, समजा की साडी आहे, लेडीज वेअर आहे, मेन्स वेअर आहे, सगळे म्हणजे एकाच छताखाली। आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल भव्य मोठा शोरूम आहे, भव्य मोठा शोरूम आहे। आपला 2 फ्लोअरचा भव्य शोरूम आहे ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं 600 पेक्षा जास्त कंपन्याचं रेडी स्टॉक तुम्हाला उद्यापासून इथं आपल्या बारामतीकरांसाठी हे दिसणार आहे। समजा तुम्ही ग्राउंड फ्लोअरला एंट्री केलं बरोबर हे आपल्या लेडीज वेअरचं सेक्शन देणार आहे। समजा की कुर्तीज आहे, लेगिन्स आहे, टॉप आहे, वन पीस आहे, सरारा आहे, गरारा आहे, हे सगळे हे भेटणार आहे। सर, आता दिवाळी म्हणलं की माणूस पहिलं म्हणतं डिस्काउंट आणि प्राइस, याबद्दल थोडंसं सांगा सर। आता आपण जे आपली जे समजा की आपलं महाराष्ट्रामध्ये 80 शाखा आणि 7 मिल स्वतःची आपण जे नाव देतोय द्वारकादास श्यामकुमार आणि DS मिल, आता जे आपण जे करतो ते डायरेक्ट मिल ते ग्राहक योजना, म्हणजे मार्केटपेक्षा आपल्याला तुम्हाला समजा DS मिलमध्ये मला 30 ते 40% नक्की फायदा होणार आहे। ते समजा तुम्ही एकदा समजा दुकानात व्हिजिट केलं तर तुम्हाला समजा क्वालिटी समजणार आहे, सगळे ते तुम्हाला दिसून येणार, रेट वगैरे सगळे। सर, आता साडीबद्दल तुम्ही काय सांगताल? काय बऱ्याच महिलांना आमच्या ज्या भगिनी आहेत, ज्या ताई आहेत, साड्यांसाठी आम्हाला बरेच त्यांच्या कमेंट्स असतात की डिझायनर साडी म्हणा, काठबादर साडी म्हणा किंवा पैठणी म्हणा, याबद्दल सर तुमचं काय म्हणणं आहे? आता साडीमध्ये आपलं कसं आहे की डेली यूज पासून आपण समजा की साडी चालू होणार, डेली यूजला जे आपण साडी यूज करतोय त्या समजा तुम्हाला 200 रुपयापासून तुमची आपलं साडी भेटणार आहे माझ्याकडे। समजा डिझायनर पीस आहे, वर्क पीस आहे, समजा की कॉटन आहे, ते सगळं तुम्हाला भेटणार आहे। तर हे आता साड्यांचं कलेक्शन आहे सगळं तुमचं। आता समजा तुम्ही हे पाहत असाल, हे बघा हे जे आहे आपण काय केलं, हे जे डिझायनर पीसमध्ये वगैरे आहे आपलं कॉटन पीस वगैरे येणार आहे। तर हे बघा आता हे कसं आहे, आता आपण ओपनिंगच्या दिवशी देणार आहे फक्त आणि फक्त 299 मध्ये। ही ऑफर 480 रुपयाची साडी आपण उद्याच्या दिवशी देणार आहे फक्त आणि फक्त 299 मध्ये, म्हणजे एकच दिवसाची ती ऑफर राहणार आहे। आणि बाकीचे पण जोडी ऑफर वगैरे आहे ना ते तुम्हाला कंटिन्यू मध्ये भेटत राहणार, 1 वर 1 फ्री वगैरे, जोपर्यंत आपले किती सप्टेंबर पर्यंतची ऑफर ते जोडीवर जोडी ऑफर आहे ते पण राहणार आहे। आणि जे बाकी ओपनिंग ऑफर आता आपण वेगळे वेगळे करून दिलेलं आहे, आणि हे टाईपचे डिझायनर पीस सुद्धा तुम्हाला भेटणार आहे। आता समजा ही 2210 रुपयाची साडी आपण देणार, DS मिल रेट देणार फक्त आणि फक्त 1380 रुपये। बघा तुम्ही वर्क डिझायनर पेच वर्क आहे, नेटचं कटिंगचं काम केलेलं आहे, सॅटिन काम केलेलं आहे, हे सगळं तुम्हाला डिझायनर पीस एकाच छताखाली, म्हणजे 600 पेक्षा जास्त कंपन्यांचा रेडी स्टॉक तुम्हाला एकाच छताखाली दिसणार आहे। हे बघा आता हे जे धर्मावरम पट्टू साडी आहे हे देणार आपण फक्त आणि फक्त 299 रुपयामध्ये ओपनिंगच्या दिवशी। 299 ला फक्त ओपनिंगच्या दिवशी, ओपनिंगच्या दिवशी। आणि बाकीचे टायमिंगला पण जे बाकीचे जे ऑफर आहेत ते तुम्हाला 31 सप्टेंबर पर्यंत राहणार आहे। जे ओपनिंग ऑफर आहे ते ओपनिंगच्या दिवशी उद्याच्या दिवशी राहणार आहे, आणि बाकीचे जे काही ऑफर्स आणि रेट जे मिलची रेट वगैरे ते तुम्हाला कंटिन्यूटीमध्ये भेटणार आहे। म्हणजे दिवाळी धमाका जोरात राहणार आहे, जोरात राहणार आहे। आणि हे बघा हे पटोला कॉटन मध्ये वगैरे हे तुम्ही पाहू शकता, जी पटोला कॉटन वगैरे साडी आहे हे देणार फक्त आणि फक्त आपण 199 रुपयामध्ये। ही जी कॉटन साडी समजा आपण कुठं पण पाहिलं ना, ही 400-450 रुपयाची रेंजची साडी असते, आपण देणार फक्त आणि फक्त 199 मध्ये। ओके सर। सर अजून काय सांगताल? आता समजा आता आपण समजा साडी सेक्शन मध्ये आलाय तर हे साईडला तुम्हाला हे
तुम्ही बघत असाल तर इथे सगळं वर्क मध्ये पीस, डिझायनर पीस वगैरे येणार आहे. हे सगळे डिझायनर पीस मध्ये वगैरे. आणि ह्या साईडनी जे आहे ते सगळे हे आपले जरी काठ कॉटन वगैरे आहे ना, मीडियम रेंजचे. समजा की ज्या 1500च्या आतली जी रेंज आहे. आता हे बघा जे डिझायनर पीस वगैरे असते ना, हे बघा टर्निंग बॉर्डर वगैरेची जी साडी असते, हे बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा हे सगळे डिझायनर पीस वगैरे सगळे आहे ना, हे तुम्हाला इथे भेटणार आहे. ते कितीपर्यंत जाणार आहे सर? आता ह्याच्यामध्ये कसं आहे की वेगळे वेगळे बच्चे, ही आता समजा ही 1300 रुपयाची साडी भेटणार तुम्हाला. ओके. हे 2200-2300 रुपये रेंज राहते. आपल्याकडे DS मिलमध्ये तुम्हाला भेटणार आहे 1300 रुपयामध्ये. एवढं तुम्ही स्वस्त का देताय? आपलं स्वतःचे सर मिल्स आहे. सुरत तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चर आहे पण. बरोबर आहे. सुरतला आहे, बेंगलोर आहे, बनारस आहे, मऊ आहे, डिंडीगल आहे, सगळ्या जागेवर आपला आहे ना तुम्हाला मॅन्युफॅक्चर मिल दिसणार. तुम्हाला आपण स्वतः मॅन्युफॅक्चर आहे. काय होतं सर, बारामती एमआयडीसी पाऊल ठेवला की सगळ्या साड्यांचंच शॉप दिसतात. आमचे बारामतीकर त्यांना प्रश्न पडतो की जायचं कुठं. मला वाटतं आता त्यांचा प्रश्न सुटेल. हा बरोबर. तर समजा की तुम्ही कुठे समजा ग्राहकाच्या विश्वासाचं नाव म्हणजे द्वारकादास श्यामकुमार. म्हणजे आपलं स्वतःच्या महाराष्ट्रामध्ये 80 शाखा आहे. आपण 81 शाखाचा ओपन करतोय, ग्रँड ओपनिंग उद्या. खूप छान सर. सर आता हा पहिला आपला सेक्शन झाला. त्यानंतर दुसरा वरती फ्लोअरला पण सेक्शन आहे. तर तो कोणता सेक्शन आहे? आणि आता जे इथून जे पुढे आहे, आपण जे डेली यूजला जे आपण यूज करतो साडी वगैरे, लक्ष्मीपती, विशाल, अंबिका, केसरनंदन, पालव, सगळे रूपम वगैरे, नॅशनल वगैरे सगळे जेवढे ब्रँड आहे तेवढे सगळ्याच इथे भेटणार आहे. आणि नऊवारचं सेक्शन पण इथे आहे. तुम्हाला समजा की वेस्कर लोकलचे नऊवार वगैरे बरोबर त्यांच्यासाठी पण इथे सेक्शन केलं आपण ग्राउंड फ्लोअरलाच. त्याची पण प्राइस कमीच असेल रेग्युलर रेंजमध्ये. समजा की तुम्हाला 200, 250, 300, 400, 500 म्हणजे नऊवारमध्ये पण आपण 200, 250 पासून तुम्हाला 10 ते 15,000 पर्यंतची रेंज भेटणार नऊवारमध्ये पण. नऊवारमध्ये पण भेटणार सर. म्हणजे टोटल जे सगळे कलेक्शन जे आहेत एकदम सुपर आहेत एकदम. आणि 2 पैसे बारामतीकरांचे वाचणार आहे. याचा नक्कीच तुम्ही विचार केलेला आहे. मित्रांनो सेक्शन आपला कंप्लीट झालेला आहे. आता सर आपल्याला जो वरचा फ्लोअरचा सेक्शन आहे ते दाखवतील. सॉरी. आता आपण आलो फास्ट फ्लोअरवर. फास्ट फ्लोअरवर समजा ह्या साईडला पाहत असेल तर समजा की आपल्या मेन्सवेअरसाठी पण केलं. जीन्स आहे, सगळं फॉर्मल पॅन्ट आहे, जीन्स आहे, फॉर्मल पॅन्ट्स आहे, शर्ट आहे, कॅज्युअल. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला रेट वाईज तुम्हाला सगळं भेटणार आहे. सगळं ह्याच्यामध्ये पण समजा तुम्हाला ओपनिंग ऑफर वगैरे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मेन्सवेअरमध्ये पण भेटणार आहे. काय सर मेन्सवेअरमध्ये काय आहे आता समजा मेन्सवेअरमध्ये कसं आहे, आता समजा की 999 रुपयामध्ये 4 शर्ट भेटणार तुम्हाला. आता उद्याच्या दिवशी ह्या बघा तुम्ही ह्या बघत असेल, ह्याच्यामध्ये प्रिंट आहे, प्लेन आहे, चेक्स आहे. आणि साईजमध्ये पण तुम्हाला M, L, XL, XXL, XXL पर्यंत तुम्हाला साईजेस भेटणार आहे. आणि प्राइस कशी राहणार आहे सर? हे फक्त आणि फक्त आपण उद्याच्या दिवशी ओपनिंगच्या दिवशी 999 मध्ये 4. सर आता तुम्ही तर सांगितलं साड्यांचं आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. सर मग हे ड्रेसचं पण तुम्ही स्वतःच करता? स्वतःच आपल्या स्वतः समजा अहमदाबादला वगैरे आहे. आणि काय काय कसं करतो आपण स्वतः बनवून घेतोय. आता समजा रामराज ब्रँड वगैरे आहे आपण स्वतः बनवून घेतोय. ओक जम्मर ब्रँड वगैरे जे आपण कंपनीला जे प्रोग्राम देतोय ते सोबत आपण आपल्या रेटमध्ये आपण बनवून घेतोय. तर क्वालिटी बघा मित्रांनो. हे बघा तुम्ही क्वालिटी समजा हे बघा पाहू शकता. एकदम समजा की आपण शिवायला गेले तर 250 रुपयासाठी येत नाही. नक्कीच नक्कीच बरोबर आहे. आणि ते कापड घेऊन शिवायचं म्हणलं तरी तेवढे तुमचे पैसे जाणार आहे. ह्यापेक्षा हे स्वस्त आहे. हे स्वस्त आहे. समजा आपण काय केलं 1000 रुपयामध्ये 4 शर्ट देतोय. अजून कोणकोणत्या व्हरायटीज आहे जरा दाखवा ना. आणि त्याच्यानंतर समजा हे तुम्ही 5 तासाचं बघा लिमेक्स ब्रँडच्या वगैरे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भेटणार. आता 1049 MRPचा शर्ट आहे आपण देणार फक्त आणि फक्त 899 मध्ये वगैरे. ब्रँडेड मध्ये लिमेक्स ब्रँड आहे, रामराज आहे, ओकजंबर, सियाराम, हे सगळ्या ब्रँडचे तुम्हाला भेटणार आहे. एक मिनिट हे द्या. ओकजंबर ब्रँडचे वगैरे सियाराम जे ब्रँड आहे ना हे बघा तुम्ही हे पण पाहू शकता. याच्यामध्ये पण आहे ना हे बघा. आता हे बघा 1399 रुपयाच्या. अगदीच जो मी सेम घातला ना सेम तसा आहे त्याची क्वालिटी. 1070 रुपयाला. बरोबर आहे. ब्रँड मध्ये पण तुम्हाला सगळं भेटणार आहे. आणि टी शर्ट वगैरे काय आहे का? टी शर्ट मध्ये पण आहे सगळे व्हरायटी. अजून कसं माल लावणे चालू आहे. बरोबर आता चालूच आहे. नक्कीच. आणि या साईडला कुर्तेज वगैरे आहे. हा आता लग्न बसण्यासाठी पण आता मी या ठिकाणी बघतोय. त्याच्यामध्ये कसं राहणार आहे? आता शेरवानी ब्लेझर वगैरे आहे ना हे पण इथे आपण सगळं केलेलं आहे. सोय सगळं म्हणजे गिरायकाचा एकाच छताखाली त्यांचं सगळं तुम्हाला म्हणलं होतं ना एकाच जागावर सगळं मिळणार आहे. म्हणजे जास्त कंपन्याचा रेडी स्टॉक आपण देणार आहे. बरोबर. नक्की तुम्ही स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे ना? नक्कीच सर. ओके सर तो सेक्शन कोणता आहे? आता इकडे समजा की शर्टिंग शूटिंगचं आहे. आणि
हँडलूमचे जे टावेल टोपी सोलापुरी चादर वगैरे असतं ना त्या पण सुद्धा आपण इथे ठेवलेलं आहे. म्हणजे कुठल्या पण गिरायकाला समजा की लांब बारामतीकरांना समजा की पुण्याला सोलापूरला मुंबईला ठाण्याला कुठे जायची गरज नाही पडले पाहिजे ते बरोबर आपण विचार करतोय. अगदी बरोबर, सगळ्यांचा विचार तुम्ही केलेला आहे. आता इकडे ह्या साईडला सेटिंग शूटिंग मध्ये पण आहे. तुम्हाला समजा की 58-50 वगैरे सगळं जे लिलन आहे प्रिंटेड आहे पीसी सगळं तुम्हाला पीसी कॉटन वगैरे सगळं भेटणार आहे. ओके सर. त्याच्यामध्ये आता सध्या ऑफर वगैरे काय लावली का तुम्ही? हो, ह्याच्यामध्ये प्रत्येक मध्ये तुम्हाला ऑफर भेटणार आहे. प्रत्येक मध्ये ऑफर? प्रत्येक मध्ये काही ना काही तुम्हाला ऑफर दिसून येणार आहे. जे व्हेरायटी आहे त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला आपलं ऑफर्स वगैरे दिसून येणार आहे. गलेचे वगैरे सगळं तुम्हाला भेटणार आहे. ओके. आणि ह्याच्यानंतर आपण जे मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही करता सर्व? नाही, ह्याच्यामध्ये कसं आपण काय काय ब्रँड जे आहे ते आपण समजा बनवून घेतोय. जसं समजा तुम्हाला म्हणलं ना जंबर आहे, सियाराम आहे, रामराज आहे, जे आपण स्वतः त्यांच्याकडून कंपनीमधून बनवून घेता. ओके सर. आणि आता इथे हे पुढे सेक्शन आपलं साडीचं अजून परत. अच्छा, हे म्हणजे प्रीमियम क्वालिटी 1500ची पुढची रेंज. ओके, ज्याला जास्त म्हणजे क्वालिटी लागती त्यासाठी हा सेक्शन आहे. हा सेक्शन आपण इथे बनवलेला आहे एकदम जो महाग साडी म्हणतात तसं. हा, 1500 पासून समजा तुम्हाला 40-50 हजार पर्यंतची रेंज इथे भेटणार तुम्हाला. एक साड्यांचं कलेक्शन दाखवू शकता का? हो. बघा आरी वर्क वगैरे जे आता असतं ना, आता हे जे डिमांड मध्ये चालू आहे आरी वर्क साडी वगैरे. हे बघा आरी वर्क साडी ब्लाऊज आहे ना. आता समजा हा नेला गेलं आपण नुसतं ब्लाऊज पीस तर 1800-2000 रुपये फक्त ब्लाऊज पीसला आरी वर्कला करायला लागते. आपण ही समजा साडी सोबत हे देणार फक्त आणि फक्त 2090 मध्ये. 2090 मध्ये ह्याच्यामध्ये कमीवाला पाहिजे, कमीवाला आणि भारीवाला पाहिजे असेल ना तरी पण आपल्याला. मला एक प्रश्न पडतो की आता बारामतीमध्ये एखाद्या शॉप मध्ये आपण गेलो, या साडीची एक वर्बली प्राइस काय असेल, काय वाटतं बरं तुम्हाला ह्याच ब्रँडची साडी? आता समजा की जे आपण जे प्राइस वगैरे आहे आता समजा की आपले एक तर स्वतःचे मॅन्युफॅक्चर जे आहे आपण जे तुम्हाला तुम्ही बारामतीकडे स्वस्त देताय. स्वस्त देतोय. या साडीची किंमत काय मार्केटला? आता मार्केटमध्ये कसं कोणी समजा की 20%, कोणी 30%, कोणी 40% जे मार्जिन असते तो वेगळा पर्सेंट पडतो. अगदी बरोबर आहे. आणि प्रत्येकाची दुकानाचे समजा की वेगळे वेगळे आपलं ते सोबत ते विकत राहते. तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर असल्यामुळे तुम्ही बारामतीकरांना भरघोस प्रेम देणार आहे. आणि समजा याच्यामध्ये तुम्हाला प्युअर सिल्क वगैरे सगळी जे रेंज आहे तो तुम्हाला सगळं इथे भेटणार आहे. एक टॉपची साडी त्याची प्राइस किती राहणार आहे तुमची? इथे जे आपण मॅनेज केलेले आहेत इथे आपण बारामतीकरांसाठी 40 ते 45 हजार पर्यंतची आपण रेंज मॅनेज केलेली आहे. हो, दाखवतो ना. ते वरची एक साडी काढूया. तर मित्रांनो, हे आता ओपनिंग आहे त्यांचं, त्याच्यामुळे बघू शकता हे सर्व कशी त्यांची तयारी चाललेली आहे, चालू आहे. सर्वजण मन लावून काम करत आहे. उद्या ओपनिंग आहे म्हणून. ह्याच्यामध्ये हे टाईपचे डिझायनर पीस वगैरे जे प्युअर रेशमी आपण म्हणतोय ना. तर ह्या साडीची रेंज काय सर आता त्यांनी घेतलेल्या साडीची? आता समजा की ही जे प्युअर रेशम मध्ये त्याच्या हातात आपण जे तुम्ही यांच्या हातात पाहत असाल ना तरी 18-19 हजार पर्यंत म्हणजे 18,070 रुपयाचे. 18,070. हा. आता हे बघा हे पण टिश्यू मध्ये वगैरे आहे. आता हे बघा हे 42,000ची रेंज येणार आहे. हा बघा जे तुम्हाला म्हणत होतो ना मी भारी मध्ये वगैरे आपण एकदम सगळं. तर बघा मित्रांनो, ही 42,000ची साडी आहे आणि हा 18,000ची साडी आहे. म्हणजे दिसायला दोन्ही पण टिश्यू पण म्हणतो. ह्याच्यामध्ये जे आपण जे कापड मध्ये जे आपण पाहतोय तुम्ही हात लावला ना तर सगळ्या गिरायकाला समजा की कळून येतो की क्वालिटी काय आहे, क्वालिटी काय आहे. म्हणून तर ते पैसे आहेत आणि ती तशी तुम्ही रेंज ठेवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये दिवाळीमध्ये काय ऑफर आहे का साडीला? हो, सगळ्यामध्ये. आता समजा ही जे कसं आहे आता ही 62,000ची साडी आहे. हा, ही जी साडी आहे ना 68,275 रुपयाची साडी आहे. आपण देणार फक्त आणि फक्त 42,670 मध्ये. बघा मित्रांनो, किती डिस्काउंट झाला तुम्हीच मला सांगा. डिस्काउंट काय झाला आणि नक्की कमेंट्स करा. आणि हे सगळं आणि इथून पुढे समजा ब्रायडल लेंगे वगैरे समजा कोणाला साधेला लग्नाला वगैरे चालू वगैरे नको आहे. आता कसं लग्न सराई पण चालू होते ना. नक्कीच दिवाळीमध्ये लग्न सराई चालूच होणार आहे. मग ते सोबानी कसं आहे आता इथे तुम्हाला ब्रायडल लेंगे वगैरे पण रेंज पण होता ओपन लावतोय पुरे ते सोबानी. तर एक त्याची सरप्राईज काय राहते? आता ह्याच्यामध्ये कसं की ब्रायडल लेंगा समजा की सायडर असते ब्रायडल मध्ये असते समजा की याच्यामध्ये आपल्याकडे लेंग्यामध्ये तुम्हाला 1200-1500 रुपयापासून तुम्हाला 20-25 हजार पर्यंतची रेंज तुम्हाला ब्रायडल लेंग्यामध्ये वगैरे भेटणार आहे. बरोबर आहे. समजा सायडर लेंगे वगैरे असतात 1200, 1500, 2000, 2500 हिशोबाने वगैरे. खरं सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली. आणि मला अजून एक विचार, 2016ला आपलं बारामतीमध्ये एक शॉप होतं. हो,
बरोबर आहे. हा. त्यानंतर 16 ते 2025 मग एवढ्या गॅप नंतर तुम्ही एकदम असा निर्णय का घेतला की आम्हाला एमआयडीसी मध्येच चालू करायचं? आता कसं की तिथे समजा की पार्किंगची सुविधा बरोबर आहे अगदी. आणि ती जागा पण आपल्याला कसं की लहान जे आपण जे व्हेरायटी आपण जे ओपन करतोय, जे समजा आपण जे गिरायकाला व्हेरायटी देऊ शकतोय, जे आपल्या नावाने समजा की जे गिरायक येतोय त्याला समजा की ते प्रॉपर व्हेरायटी भेटत नाही तर म्हणजे कुठे ना कुठे म्हणजे गिरायक देवता आपला नाराज होतोय. नक्कीच नक्कीच. मग त्याच्यासाठी आपण काय केलं, पार्किंगची पण फुल सुविधा असते. MIDC मध्ये पार्किंगची पण फुल सुविधा आहे, रेंज पण फुल आहे आणि भव्य मोठा शोरूम आहे. म्हणजे सगळी व्हेरायटी एकाच छताखाली भेटून जाते. आणि सगळ्या बारामतीवर तुम्ही विचार पण केलेला आहे, सगळ्या एकाच छताखाली पण विचार केला आहे, त्यांचे पार्किंगची सोयीचा विचार केलेला आहे आणि मात्र त्यांचे 2 पैसे बारामतीकरांचे कसे वाचतील हे तुम्ही नक्कीच त्याचा विचार करून हे आता शॉप टाकलेला आहे. आणि उद्या सेलिब्रिटी पण ऐकले मी कोणतरी येत आहे, तेजश्री प्रधान. अच्छा. तर बघा मित्रांनो, सरांनी खूप चांगली माहिती दिली. थँक्यू सर. मित्रांनो सर थँक्यू, खरंच तुम्ही खूप चांगली माहिती दिली आणि नक्कीच आमचे जे बारामतीकर आहेत सर्व येते उद्या गर्दी करणारच आहेत. तुम्ही पण या ठिकाणी जे आज साड्यांचं कलेक्शन दाखवलं, जे आज आमचा मित्रपरिवार बघत आहे त्यांनाही मी सांगतो मित्रांनो, मी शूट करत असताना बघितलं ते कपड्याची क्वालिटी म्हणा आणि महत्त्वाचं म्हणजे बारामतीमध्ये भरपूर शॉप झालेत. लोक कन्फ्युज आहेत आता बारामतीकर घ्यायचं कुठं काय करायचं. पण महत्त्वाचं काय आहे की जो मॅन्युफॅक्चरिंग करतो ना तर कधी पण त्याच्याकडे घेतलेलं कधी चांगलं असतं, कारण 2 पैसे शेवटी तुमचं वाचणार आहे. बरोबर आहे. जसं सरांनी सांगितलं की आम्ही सगळाच विचार केलाय, 199 पासनं 45,000 पर्यंत नव्हे तर 75,000 पर्यंत ही साडी इथं मिळणार आहे. आणि जे आपले जेंट्ससाठी त्यांच्यासाठी चांगले चांगले ड्रेस आहे, टी शर्ट आहे. आता त्यांचं काम चालू आहे, त्यातनेही वेळ काढून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण मित्रांनो मनापासून सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला एक लाईक करा. लाईक जर केलं ना तर हे कंटेंट बनवण्यासाठी आम्हाला खूप कष्ट घ्यावं लागतात. म्हणून व्हिडिओ पण पहा. आज द्वारकादास श्यामकुमार टेक्सटाईलसाठी कमेंट्स करा. नक्की त्यांच्या तुम्ही शाखा बघितली असतील, बऱ्याच ठिकाणी आता बघितलं असेल तुम्ही खाल्ला येताना, बऱ्याच ठिकाणी त्याच्या शाखा आहेत. तर चला मित्रांनो, उद्या आपण पुन्हा येणार आहे ग्रँड ओपनिंगला आणि तुम्हाला तर माहितीच आहे सेलिब्रिटी कोण आहे, मी काय परत सांगणार नाही. चला, धन्यवाद.